सध्या राज्यातल्या बाजारपेठेमध्ये साखरेच्या दरानं मोठी उसळी घेतली आहे। राज्यातल्या काही भागामध्ये किरकोळ बाजारात साखरेचा भाव 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। घाऊक बाजारामध्ये साखरेचे दर 7,500 रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती समोर आली आहे। देशात दरवर्षी 285 लाख टन साखरेची गरज असते, पण यंदा देशात साखरेचं उत्पादन कमी झाल्यामुळे दरवाढ झाल्याचं माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। सर नमस्कार, स्वागत तुमचं। तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की काय कारणं आहेत या इतक्या दरवाढीची? दोन महत्त्वाची कारणं ही आहेत की गेले 2 वर्षामध्ये ऊसाखालचं क्षेत्र पण कमी झालं आणि ऊसाचं उत्पादन पण कमी झालं आहे। त्यामुळे मागच्या वर्षी म्हणजे 24-25 मध्ये 259 लाख टन आणि नंतर 274 लाख टन अशी मागच्या वर्षी साखर निर्माण झाली। आणि जर भारताची लोकसंख्या आणि त्या वाढीचा वेग विचारात घेतला तर साधारण 285 लाख टन एवढी साखर दरवर्षी आपल्याला लागते। त्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होणं हा पहिला म्हणजे त्याचं कारण आहे। दुसरं महत्त्वाचं कारण आहे की आपण इथेनॉलला अगोदरच्या वर्षी 50 लाख टन एवढा ऊस कमी उत्पादित करून तो वापरला कशासाठी तर इथेनॉलच्या उत्पादनासाठी, आणि यावर्षी तो 35 लाख टन एवढा ऊस हा इथेनॉलसाठी डायव्हर्ट करण्यात आला। आणि इथेनॉलमध्ये अजून एक मोठा फायदा असा होता कारखान्यांना, दर 21 दिवसांनी त्याचं पेमेंट मिळत होतं। हे शेतकरी संघटनांचा दबाव आणि हे सगळं विचारात घेता साखर कारखान्यांनासुद्धा भारत सरकारने सातत्याने सांगितलं की तुम्ही साखर तयार करू नका, तुम्ही इथेनॉल उत्पादित करा। आणि आता त्याचा परिणाम अचानक असा झाला आहे की साखरेचं अपेक्षेपेक्षा उत्पन्न कमी झालं, इथेनॉल जास्त निर्माण झालं, इथेनॉल पडून आहे असं पण चित्र निर्माण झालं। म्हणजे एकाच वेळी ह्याचा बॅलन्स करण्याच्या ह्या ट्रान्झिटमध्ये हा प्रश्न तयार झाला आहे।